नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांसाठी जिल्हा जात पडताळणी समितीमध्ये त्रुटी पूर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। नोव्हेंबर 2023 च्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या। यामध्ये आरक्षित जागेवर मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीची पोहोच पावती देऊन निवडणूक लढवून निवडून आले आहेत। अशा मागासवर्गीय उमेदवारांनी समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव सादर केले आहेत, परंतु त्यांच्या प्रस्तावाची छाननी केली असता त्यामध्ये प्रमाणित प्रती आणि जातीविषयक पुरावे सादर न केल्यामुळे प्रकरणे समिती कार्यालयात प्रलंबित आहेत। या प्रकरणांवर मुदतीत निर्णय घेणे समितीवर बंधनकारक आहे। तेव्हा मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्यांसाठी त्रुटी पूर्तता कॅम्प समिती कार्यालयात 17 ते 19 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। तेव्हा मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्य यांच्यासाठी त्रुटी पूर्तता कॅम्प समिती कार्यालयात 17 ते 19 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। या संदर्भात अर्जदार यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।